नमस्कार मित्र हो. यूट्यूबवर आपल्या बहुतेक वैद्य किंवा यूट्यूबर वनौषधीची माहिती सांगतात आणि उपचारसुद्धा सांगतात, परंतु ते कसे काय हे करावे आणि त्याची विधी काय आहे, कुठची औषध घ्यायची, कुठची वनस्पती वापरायची याबद्दल सांगत नाहीत. तर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व वनौषधी नूतन वापरावी याने फक्त नवीन. आणि त्यात जर वैद्याने सांगितलं की वावडिंग, धने आणि पिंपळी हे जुने वापरावे, 1 वर्षाच्या वरील औषध वनस्पती. आणि त्याचप्रमाणे जर गूळ, तूप आणि मध जर वापरल्यास योग्य, तीसुद्धा जुनेच. आणि आपण कुठची ते वनस्पती घ्यायची, प्रथम आपण सकाळी वंदन करून जिथं वारूळ आहे त्या वारुळाजवळची वनस्पती घ्यायची नाही, अर्धवट जळालेली घ्यायची नाही. तसेच ज्याला वाळवी लागलेली आहे ते वनस्पती घ्यायची नाही, कुंजलेली वनस्पती घ्यायची नाही, तसेच मशानातील वनस्पती घ्यायची नाही. त्याचप्रमाणे जिथं वर्दळ आहे नेहमी तिथली वनस्पती घ्यायची नाही. त्याचप्रमाणे जिथं जर तुम्ही जर टोकल्या गेले तिथली वनस्पती घ्यायची नाही. मित्र हो, ही माहिती आपणास कशी वाटली? योग्य वाटल्यास शेअर करा आणि इतरांना सांगा, सबस्क्राईब